नमस्कार सगळ्यांना, राम राम रामकृष्ण हरी. कृषी कन्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता अण्णा जो उकंड आहे तो नीट करते. तो कोंबड्यांनी खूप पांगवला आहे त्याच्यामुळं. आणि इकडे ऋतू ही आमची पाहुणी आहे. ही म्हणली मी काय करू लागणार नाही म्हणून ही कॅडबरी खात बसली आहे. आणि इथं आई आणि समीक्षा हवरी बडवत आहेत. तुम्ही पाहू शकता हवरी कशी बडवायची. ही वाळली होती आणि थोडी पावसात भिजली कारण की खूप पाऊस होत होता. त्याच्यावर झाकण बघा, आमच्या समीक्षाला ना आल्या आल्या कॉलेजमधनं ही काम लागलंय. आणि झाली असती आतापर्यंत वडून, पण पाऊस येत होता 4-5 दिवस आणि तळवट टाकला होता. कागद असून बी भिजली ती, त्याच्यामुळे आता हे काम वाढलं. हे बघा, तुम्ही पाहू शकता हे कसं काढतात. इथं हवरी आहे, इथं हवरी करून ठेवली आहे, बडवून ठेवली आहे. हवरी घ्यायची आणि थोडं म्हणजे छोटीशी काठी घ्यायची आणि त्याच्यावर थोडं थोडं हाणलं ना मग ती पटकन पडतं लवकर. आणि ह्याच्यामध्ये परत एकदा 2 आम्ही ह्याच्या आधी पण एकदा बडवली होती, तर ह्याच्यात काहीच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आता आम्ही टाकून नेणार आहे. मग टाकून नेऊन काहीतरी उपयोग व्हावा म्हणून उकंड्याच्या साईडने ना आम्ही त्याला ग्राउंड करत आहोत. हा बघा, असं मी सांगते की हे ना कोंबडे जाऊ नये ना, खाली खूप पांगवत आहे. त्याच्यामुळे आम्ही कंपाऊंड टाईप करतोय. सगळ्या बाजूनी ना त्या हवरीचं लावून घेतलंय, काहीतरी त्याचा यूज होईल त्यामुळं. आमचा दादा ना काहीच काम नाही करत. हा काय कामाचा नाहीये, नुसतं बघत बसतो माणसाची मजा. कसे करतात काय करतात आम्हाला. आणि हे आमच्या आईने आमच्या आज खूप हवरी बडवली आहे, त्याचं सांगूच नाही शकत. असले बडवायचे, उपनायचे, निसायचे काम सगळे आमच्या आईकडे असते. तर आता ही बघा, आमची ही पाहुणी बाई, तिला बोलून बोलून असं थोडंसं लाज वाटायला लागली होती की ह्या खूप बोलते आता म्हणून आहे ना, ही आत्ता सध्या आली आहे आणि म्हणली मी पण लागते. नको बाबा, परत तुम्ही मला कारण आता घेऊन येत नाही आणि इथं हावरी न्यायला चालली. आणि आतापर्यंत बडव बडव म्हणलं तर म्हणत होती की मी पाहुणी आहे, मी पाहुणी आहे, मी पाहुणी म्हणून आहे ना सांगते मंडळी. ही काही काम करीत नाही माहिती का, आम्हाला सगळं काम करायला लावती. हे तुम्ही पाहू शकता, इथं खाली काही टाकलं नव्हतं कारण की सगळे तळवट सगळे असे रिकामीच नव्हते. कशावरनं काही टाकलं होतं त्याच्यामुळे खाली काही हे नव्हतं. तर सगळीकडे हवरी सांडली इथं खाली. हा, आता समीक्षा म्हणल्याप्रमाणे आमचे नाना आहे ना, तो का तुम्हाला बाजावरती दिसत असतील ते सरपंच तिथं झोपले. तर तिथं बसते ते सकाळ जेवण वगैरे झाल्यावरती. काही काम नसते आमच्या नानांना. इकडे येणार नाही, काही नाही करणार, आरामशीर का त्या करंजी खाली बाज टाकून ठेवलेला आहे. आम्ही नानांची नाही टिंगल उडत, नानांना म्हणतोय. हा, फायनली आमच्या तेजस राजेंना आमच्या आई साहेबांनी काम सांगितलेलं आहे आणि तो आता फायनली काम करतोय सध्या. फक्त कसं करावं, कुठून करावं नुसतं. फटाफट काम करून घ्या. आई काय मग दिंडीला जायचंय की नाही तुला? आ, कळशीत पाणी 3 दान जायचंय का? किती तारखेला जायचंय? 15 तारखेला. कोणच्या दिंडीत जाणार आहे? हा, मोहम्मद महाराजांच्या का? डोनाल्ड ट्रम्प. बघा हा कसा चाबरेटवानी बोलतोय. बघा, बघू शकता तुम्ही मंडळी, हा कसा चाबरेटवानी बोलतोय. जायचंय ना? किती वर्षापासून वारी करता तुम्ही? 22 वर्ष झालं का? चांगलंय चांगलंय. म्हणजे तू काय म्हणत होता त्याच्यात आता?
असं आईने वारी चालू केली. वा बघा तुम्ही बघू शकता की ह्यानी होकार द्यायला म्हणून आईने बंद केली परत. हा, असं नाही आहे मंडळी की ह्या वर्षी माझी मम्मी जाणार आहे तर घरी कोण नाही नसतं मग आता आमच्या घरचे 3 जाणार आहेत, पप्पा काका आणि मम्मी जाणार आहेत. मग आता आई म्हणली की ठीक आहे आता तरुण पिढीकडे पण दिलं पाहिजे. मग घरचे म्हणले तू थांब आम्ही जातोय ना तुझ्यावरचं, म्हणून मग आता मम्मी काका आणि पप्पा जाणार आहेत. मग आई एखादी अभंग वगैरे झाला पाहिजे, काय म्हणतेस? बाळो जाऊ का वारीला न बाळो जाऊ का वारीला आणि बाळू जाऊ का वारीला. जाऊ का वारीला बाळो जाऊ का वारीला न बाळो जाऊ का वारीला. मंडळी तुम्हाला सांगते, हा बाळू म्हणजे तिचा सगळ्यात लहान आले एवढा लाड करते ती त्याचा. अजून पण बाळू कम्प्लिटली 45 वर्षाचा जरी झाला असेल तरी त्याला सगळ्या गोष्टी विचारून करते. बाळू वारीला जाऊ का? बाळू 45 वर्षाचा. हा आहेत काका. आणि हा तिने म्हणजे ही जे अभंग म्हणतो किंवा हे ज्या 4 ओळ्यात ही ओवी आहे ही तिने तयार केली आहे. कारण की तिला तिचं आजारी होती 1 वर्ष ती, आणि तिला काका म्हणत होते की जाऊ नको वारीला तुझं दुखतंय तर तिने हे असं काकांसाठी तयार केलं की बाळू जाऊ का वारीला. तर कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आता आई पहिल्यांदी परत बाळो जाऊ का वारीला न बाळो जाऊ का वारीला जाऊ का वारीला न बाळो जाऊ का वारीला बाळो जाऊ का वारीला न बाळो जाऊ का वारीला. नको जाऊ. संपलं. बाळू काय म्हणतो? आणि बाळू काय म्हणतात तेजसनी मगाशी खूप भारी ॲक्शन करून दाखवली होती, पण तो आता करत नाहीये कॅमेऱ्यासमोर. तो म्हणतोय आणि बाळू म्हणतोय मी तू नको जाऊ वारीला मी जातो तुझ्यावरचं. असं खाली हे बघा, असं असतं खाली बघा. हे बघा तुम्ही, आणि ही हे अशी दाणा हावरी गळलेली असतो. आहे. हे बघा तू कशी वर होत चालली. वा बघा गावरान हावरी ही, आणि हीच आम्ही असती व्हरायटी मध्ये पण फरक असतोय, पण ही गावरान गावाकडची हावरी आहे. सो ही आम्ही नवरात्रात वगैरे वापरतो. आणि आम्ही असं घेतो असं खातोय. आणि ही माझी सगळ्यात म्हणजे कशाचे लाडू मला आवडतीच असतील तर सगळ्यात माझे फेवरेट लाडू कशाचे असतील तर तिळाचे लाडू म्हणजे हावरीचे. आणि हा म्हणतो बगरीचे लाडू. आणि तुम्हाला जर बगरीचे लाडू येत असतील ह्या तेजस सारखे तर तुम्ही कमेंट करून सांगा मला बगरीचे लाडू असतात का नसतात तर कसे असतात नक्की कळवा. हे बघा नीट केली हावरी. कवळे हावरी होती पप्पाची. कवळे हावरी की कवळी हावरी म्हणून ह्याच्यात काहीच निघलं नाहीये. आणि पावसाने खूप नुकसान केलं तुम्हाला सांगते. शेतकऱ्यांचं पहिल्यांदा तर नुकसान होतं, मग शहरातल्यांचं काही नाही. पाणी आल्यावरती 2 दिवस घरात बसतात, पण शेतकऱ्यांचं काय हे बघा तुम्ही किती खराब झाली. तुम्हाला दाखवते मी. ही बघा ही पूर्ण खराब झाली आहे. जवळजवळ 4-5 किलो आमची हावरी खराब झाली असेल. हे बघा पूर्ण त्याला भुरा आलाय. हे बघा हावरी खराब झाली, काहीच निघली नाहीये त्याच्यातनं. नको टाकू अन्न म्हणते दादाला. बघा मंडळी हा काय काम करत नव्हतं त्याला काय तर का अण्णा काय म्हणले की 1 रात नको टाकू तू एका जागेवर टाक. तर हा खूप पांगून टाकत होता. तुम्ही बघू शकता ही उकंड इकडे राहिला आणि तो इकडे टाकत होता. कोंबड्यांना पटांगण करतो का खेळायला. ते बघा आता साहेब आमचे उठून बसलेले आहेत. हा आमचे नाना
या घरचे इस घर के मुखिया है हमारे नाना और इसलिए ये वो बाज नहीं छोड़ते. ह्या पूर्ण पुरा आलाय ह्याला, हे खराब झालंय, आता डायरेक्टली टाकून द्यावं लागते आम्हाला. इथं दीदी 2-3 गाठ्या मार बरं. निघतंय का बघू आपण. हा थोडं निघलं ते कोरडी होती तिथं, परत इथं काहीच नाही राहिलेलं आता. हा, इकडे टाकून देऊ आपण, असं साईडला ठेवते म्हणजे परत सुकन थोडं. आमच्या पाहुणी बाईचं मूड जरा ऑफ झालेलं आहे ठेवून तरी. तिला आम्ही ना हावरी बडवायला लावली होती मंडळी, त्याच्यामुळं ना तिचा मूड ऑफ झालाय. ती म्हणते मी माझ्या सासरी बी करू नी तर माहेरी पण करू का, पण म्हणलं अगं चल ना गं प्लीज करू लाग थोडंसं. तू जर हेल्प केली तर आम्हाला पण तेवढीच मदत होईल प्लीज. शेजारची पाजारची जरा हा बाबा पोरगी नांदून आली तरी काम करू लागते अशी तरी म्हणते. तारीफ करतील तिची, त्यामुळं मग आम्ही तिला मोटिवेशन देऊन आम्ही तिला आणलं. आम्ही हे नीट करता नागाचं पिल्लू रे, नागाचं बिल होतं इथं आणि आम्ही हे नीट करतोय त्यातनं आलं. पावसाळ्याचे त्यांना बिळं राहत नाहीत ना, त्याच्यामुळे ते बाहेर येते तसं. हा पाऊस पडतो ना आणि गारव्याचं बाहेर येते ती. हे आम्ही जे हे नीट करत होतो त्यातनं बाहेर आलं ते. बघा तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचं किती अवघड आहे. संकटासोबतच काम करावं लागतं जीव मुठीत घेऊन. आई आता नीट कर बघून. आता आमचं ते बडवून झालं तर तुम्ही पाहू शकता, मला दाखवते. हे सगळं आम्ही ते उकडण्याला सगळं कंपाऊंड करून घेतलं होतं आणि आता हे राहिली होती ती हवरी उपनायची, तर वरचा पालापाला काढून घेतला होता आणि आता आई हे उपणणार होती. आमच्या आता ताईंना कामाला लावलेलं आहे. आम्ही चांगलंच ये जाऊ मी बघते चालू. आणि समीक्षाचं मगाशी ती उपणायला बी येत नव्हती आणि बडवायला पण येत नव्हती, आणि आता मला म्हणतीये मला बडवायचंय आणि उपणायचंय पण. बघा कशी उपणली. यात ना जाताना भाजीपाला खात. फक्त वर पाला राहतोय. हे पाहू शकता तुम्ही पण करू लागते तुला की वरचा पाला काढला होता आणि आता हे थोडंसं खूपच बारीक राहिलं होतं की त्यात नसतं आलं. मग हे चाळून काढतोय आम्ही. नाही पडत आणि जास्त नाही बरं का, ह्याच्यात थोडंसंच तो आपण होतो ना पिठाप्रमाणे जो पाला असतो तो खाली पडतोय. तो आता मग आम्ही ह्या सुपामध्ये पाखडणार. मी पाकडून बघते. हां आता समीक्षाचं आमची ट्रायल चालू आहे. बघा बघा हावरी पुढे जाते, पाला पाठीमागं राहतोय, जी पाहिजे ती नाही. उठून लगेच म्हणली आई धर बाई मला नाही येत. आणि आता हे आमचा मोबाईल बघायचा टाइम झालेला आहे आणि नाना आमचे दोघांच्या मध्ये बसले, तर मी काय करणार आहे. आणि त्या दोघांचाच नाही झाला, हे आमच्या पाहुणे मंडळींचा बी झालाय. सासरा आला न्यायला, सासू येते, दीर येतो, नवरा येतो, सगळे मग ती बायको जाती नवऱ्या बरं. येते नाही तुला ते गाणं. नाही एकदा आईच्या डोक्यातच बसलं नाही मंडळी. जाऊ द्या आता नेक्स्ट टाइम. तुला आठवलं मंडळी ऐका आता. बाई खाऊ पदर खसून बाई खाऊ पदर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बाई बसले. म्हणलं की मी म्हणणार लगेच. चल ग बाई नाही ग बाई शेजारीनं बाई घरी काय करते बसून. गाली दिंडी ग पंढरपुराला. मला येते का नाही.
घरी काय करता ना ना तुम्ही बरं का संपलं आमचं गाणं संपलं. आणि आमचे नाना घर सोडत नाही सांगते. आणि आम्ही जर नानांना म्हणलं ना नाना इकडे जाऊ तिकडे जाऊ इकडे जायचं का, तर नाना म्हणतात नाही, माझा विठ्ठल रखुमाई सगळे देव माझ्या घरीच येतं. आणि म्हणलं तर परत म्हणते तर घर कोण राखायचं. मग नाना आमच्या घर सोडतच नाही तर कुठं जरी जायचं म्हणलं तरी नाही. पूर्ण राखणदार. आमच्या घराचं आमच्या वाड्याचं राखणदार तुम्हाला सांगते फक्त आणि फक्त हे पाटील 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 आहेत. इनके बिना हम कुछ नहीं ते काय और हमारे बिना ये कुछ नहीं. पाटील 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 पाटील. ओनली पाटील. पाटील पाटील घरी फक्त कोंबड्याचे अंडे गोळा करत येतं. हा गावचे सरपंच. हा आमच्या नानाकडं ना जवळजवळ आहे ना 20-25 कोंबड्या आता. तेवढ्या नाना मग किती मोठा गोठा केलाय ते पण बघा. हा मग इथं कोंबड्या शेळ्या सगळं एकत्र असतात. मग आमचे नाना कोंबड्यांवरती असते तर शेळ्यांवरती असतात, देखरेख करते. तर अंडे किती निघतात नाना रोज? नाना अंडे किती निघतात मग कोंबड्यांचे? 15. पुढे मागे निघत असतील ना, कधी 12 कधी 15. मग काय करता अंड्यांचं तुम्ही? विकतात की काय करतात की काय करतात? भाजी करतो ती तो हो सकाळी आम्ही 200 रुपयाचे अंडे विकली, 20 अंडे विकली आम्ही सकाळी. हे बघा अजूनच माझ्या मोबाईल मध्ये ते पैसे आहेत. हे बघा कसे करतात मला. बघा अंड्याचा प्रॉफिट, अंड्याचा लपका म्हणतो आम्ही. पैसे पैसेच पैसा. आमची समीक्षा नानांना दाखवत होती वारीचं आणि मग ती म्हणत होती जा नाना तुम्ही यावर्षी. हा व्हिडिओ दाखवतो. दिसणार नाही आता एवढं उजेडात. क्षणभर का होईना विसरून वारीचा आनंद घेणारी ही रखुमाई. वारीमध्ये तुम्हाला मी तेच सांगते, तुम्ही जा ना मग. तुम्ही जा ना वारीला या वर्षी. का हो? जा की तुम्ही. बघा आम्ही त्यांना नानाला फोर्स करत होतो की नाना जावा तुम्ही आज ह्या वर्षी वारीला. जा ना. का बरं? कसलंच बंधन नसतं हेच खरं. आणि आमच्या आईचं इकडे एकच गाणं चाललेलं आहे, बाळ जाऊ का वारीला, माया जाऊ का वारीला. आणि बघा इथं आमच्या आईचं चालू झालंय पाखडणं. आणि आमच्या नानांची एक स्पेशालिटी आहे तुम्हाला मंडळी सांगते मी. आमचे नाना ह्या बाजावरती खाटावरती बसणार आणि इथनच आदेश खाली कर, कोंबड्यांचं खायला टाक, पाणी ही कर, सोड, बांध, सगळं इथनच. हा आता आमच्या आईने बघू शकता तुम्ही हे पाखडलेलं आहे. आता याला सुपातनं एकदा हे करणार. मग तुम्ही बघू शकता हावरी कशी तयार होती. मी का ते कंपाऊंड केलं हे बघा तुम्ही पाहू शकता. उकांड्यावरती कोंबड्या आता आणि त्या पूर्ण उकांड्या विस्कडतात. मग सगळीकडं राडाच राडा. त्याच्यामुळे हे कंपाऊंड केल्यामुळे ह्यांना पण खेळता येईल आणि उकांडा पण विस्कडणार नाही. आणि अण्णांचं तिकडं पेटून द्यायचं काम चाललं होतं, जो कचरा येतो. आणि आमच्या आईचं इथं चाललं होतं पाखडायचं. तळवट गेलं तिकडं, हे तळवट गेला तिकडे गेलं. आई बघा काम सांगत होती समीक्षाला गुरांना खायला टाकायचं होतं. चल बाबा. बघा हिने ना सॉंग लावले ना आईच्या कानात ऐकत होती. बघा बालिश असं करतात का? आईने गाणं नाही ऐकलं मग
तिकडे काय करते ए तिकडून नको काढू. बघा मी तुम्हाला म्हणलं होतं ना, याची देही याची डोळा बघू शकता तुम्ही. आमचे नाना इथले बसल्या बसल्या इथं काम सांगत येत. तिकडून नाही काढायचं. बघा बघू शकता तुम्ही. इकून नाही काढायचं, तिकून काढायचं. सांगण्याचं काम माझं आहे, करण्याचं काम तुमचं. बघा बघू शकता तुम्ही. आता तुमचं वय झालं म्हणून मी काय म्हणत नाही, जाऊ द्या आता. म्हणजे तू काय म्हणणार होती नानांना असं? बघा अशी हवरी तयार झाली आहे आणि आई आता पाखडतीये. तुम्ही काढा रे यायला. आणि ही कला मी सांगते की आधीच्या बायकांमध्येच असेल, आजी मम्मी यांच्यामध्ये. आमच्यामध्ये येणं खूप मुश्किल आहे, कारण की त्यांना हे आधीपासून येत होतं आणि हे शिकल्या पण. आणि आम्ही आता किती ट्राय केलं तरी हे आम्हाला जमतच नाही आहे कसं पाकडायचं ते. हे नाना मला सांगितलं. स्किल हे आईच्या आजींच्या हातातच असू शकतं. हे असं बस का? हे बघा, जसं जसं हे पुढं येईल ना तसं तसं आई हे बाहेर काढतीये. किती स्वच्छ हवरी झाली. आणि इथं तो जो आहे ना आपला भुसा राहिला, तो भुसा इथं पडलाय. कसं बाहेर काढलंय हे, असं बाहेर निघतं आणि मग राहते आपली छान अशी हावरी बाहेर. ऑलमोस्ट आमच्या आईचं काम होत आलं होतं. आणि तुम्ही बघू शकता आमच्या अक्षरा पण शाळेत नाही आली आहे. हाय बघा, आमच्या अक्षरा पण शाळेतनं आली आहे. आता तिची बी आम्हाला जरा हातभार लागल. आणि हे कोण आलेलं आहे, कोण आलेलं आहे मला तर दिसत नाहीये. एक मिनिट झूम करते मी. कोण आहे हा, कोण आहे, कोण आहे? हे आमचे भावी नवरदेव आहेत. तो त्यांचा परवा दिवशी साखरपुडा झालेला आहे आणि ते आले आहेत, लँडिंग झालेले आहेत आमच्या घरी. बघा हा पिल्या पण आलता. आणि ही चंगू मंगूची पार्टी आमची. शंभू त्यांच्या घरी खेळायला जातात, आता ही आमच्या घरी खेळायला आले. तर हे दोघंचे दोघं, हा माझ्या मामाचा मुलगा आहे, अक्षय मामाचा. आणि हा आमचा शंभू तुम्ही ओळखतच असताल. आणि ऑलमोस्ट आमच्या आईची हे बघू शकता तुम्ही हावरी. तुम्ही पाहू शकता की अशी झाली आहे हावरी. इतकी स्वच्छ आमच्या आईने केली आहे पाकडून. बघा, चला मग या ठिकाणी आम्ही हा ब्लॉग इन करतो. चला बाय बाय. आमचा हा ब्लॉग आवडला तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. शंभू बाय बाय कर. बाय बाय. हाताने कर, हाताने कर. बाय बाय. लाईक करा म्हणा, लाईक करा, शेअर करा, बाय, सबस्क्राइब करा. बाय बाय. बाय बाय. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. लाईक करा.